ओम सूर्याय नमः। ओम आदिप्रकाशक जीवयेद्रदा। आज संपूर्ण राज्यात भक्तिभावानं रथसप्तमी साजरी करण्यात येत आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा होणारा हा सण सूर्यदेवांना समर्पित आहे. धार्मिक व पौराणिक महत्व. रथसप्तमीला सूर्यदेव उत्तरायणच्या दिशेनं प्रवास सुरू करतात असं मानलं जातं. या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांनी ओढलेल्या रथावर आरूढ होतात असं वर्णन पुराणांमध्ये आहे. हे 7 घोडे दर्शवतात आठवड्यांचे 7 वार, 7 रंग आणि शरीरातील 7 ऊर्जा केंद्रे. श्रद्धा. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्यानं आरोग्य लाभते, रोग दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी श्रद्धा आहे. अन्य नावे. रथसप्तमीला काही ठिकाणी सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते. जाणून घेऊया थोडक्यात ही कथा. हिंदू पुराणानुसार सूर्यदेव हे संपूर्ण विश्वाचे जीवनदाते, प्रकाशाचे आणि ऊर्जेचे स्रोत मानले जातात. त्यांचा जन्म विविध पुराणांमध्ये थोडा वेगवेगळ्या प्रकारे सांगितला गेला आहे. एका लोकप्रिय कथेनुसार ब्रह्मा ज्यांना सृष्टी निर्माण करायची होती, त्यांनी अशी शक्तिशाली ऊर्जा निर्माण करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे जगात प्रकाश आणि जीवन येईल. या दिव्य ऊर्जेतून सूर्यदेवांचा जन्म झाला. सूर्यदेवांना 6-7 घोड्यांनी ओढलेले रथ असलेले दाखवले गेले आहे, जो सप्तवार, 7 रंग आणि 7 ऊर्जा केंद्रे दर्शवतो. सूर्यदेवाचा जन्म ज्ञान, शक्ती, प्रकाश आणि अंधारावर विजय याचे प्रतीक मानले जाते. या दिवसाचे महत्व. या दिवशी सूर्यपूजा केल्यानं आरोग्य, सामर्थ्य, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगती मिळते.